राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प जो मांडलेला आहे तो एक विजन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाचं आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजनासोबतच संपूर्ण जो वंचित घटक आहे त्यांच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवून मांडलेला आहे। सामाजिक न्याय विभागासाठी जी भरीव तरतूद केलेली आहे त्या तरतुदीमुळे या वंचित घटकांना आर्थिक न्याय मिळेल, त्यांचं सबलीकरण होईल असं वाटतं। या बजेटमध्ये अनुसूचित जातींसाठी 23,950 कोटी रुपयांची तरतूद 1000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि अनुसूचित जमातींसाठी 21,523 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। या माध्यमातून सरकारचा जो प्रयत्न आहे की महाराष्ट्र सक्षम घडवायचा, त्या सक्षम महाराष्ट्रामध्ये हा जो वंचित घटक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचा पण विकास साधला गेला पाहिजे, हे जे विजन आहे ते या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारच्या वतीने वाटचाल होईल अशी रास्त अपेक्षा आहे। त्याशिवाय आदिवासी समाज जो ग्रामीण भागात आहे, खेड्यापाड्यात आहे आणि पाड्यामध्ये राहतो त्या घटकातील मुलांचा पण विकास व्हावा आणि हा विकास त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आपल्या प्रगतीमध्ये त्यांचाही प्रगतीचा एक वाटा असावा म्हणून सरकारने एक महत्त्वाची योजना या मुलांसाठी आणलेली आहे। त्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप आत्मनिर्भरता म्हणजे बिरसा ही योजना सरकारने घोषित केलेली आहे। यामुळे आत्मनिर्भर आदिवासी समाज निर्माण होईल असा एक विश्वास वाढतो आहे।